कडी सन्माननीय श्रीकांत गडकरी आणि संतोषजी नाईक यांना विनंती असेल या आपण मंचावर. आणि आमच्या इथे जेवण बनवणार आहेत तर सर्वांना जेवण बनवतात त्यांना सर्वांना विनंती असेल की या आपण पण मंचावर तुमचे स्वागत करण्यात येईल. तर प्रभाकर ठाकूर तुझ्यासाठी सुवर्ण संधी लाभली गेली आहे. सन्माननीय मल्हारराव गोल्डीचे सुहास गोंधली यांच्याकडनं जर प्रभाकर ठाकूर यांनी गोलंदाजी घेतली तर रोख 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. प्रभाकर ठाकूर तुझ्यासाठी सुवर्ण संधी. मग असे पारितोषिक माईक हातात आल्याबरोबर पारितोषिकांची सुरुवात. प्रभाकर ठाकूर 2000 रुपये. सुहास गोंधले यांच्याकडनं बॉलिंग घेतली तर एक चेंडू टाकला तरी पण 2000 रुपये. खरंच एक चेंडू टाकला तरी प्रभाकर ठाकूर सुवर्ण संधी तुझ्यासाठी सुहास गोंधले यांच्याकडनं. मल्हारराव गोल्डी याचे खरंच एक मोठे सपोर्टर आहेत त्यांच्याकडनं हे पारितोषिक लावण्यात आलंय. सुहास गोंधले यांच्याकडनं प्रभाकर ठाकूर साठी एक चेंडू टाकला. हे 4 षटक आहेत त्यामध्ये. तर सामन्याला सुरुवात होत आहे. आई जानकी संघाकडनं सलामी जोडी सुहास नाईक आणि साथीला असणार आहे समीर नाईक. स्ट्राईकला समीर नाईक, नॉन स्ट्राईकला सुहास नाईक. गोलच्या उमट्यावर असणार आहे गोलंदाज जो बघायला गेला तर निखिल खोत. हा चेंडू पडतोय. पहिला चेंडू जबरदस्त फेकी होते निखिल खोत कडनं. पहिला चेंडू निर्धाव जातोय. हा खेळ आहे क्रिकेटचा. षटकारासाठी सन्माननीय रामदासजी नाईक यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक रामदासजी नाईक यांच्याकडनं या फलंदाजांना. तर हा चेंडू पडतोय निर्धाव चेंडू जातोय. तर अगोदर जो सामना झाला त्यामध्ये 3 षटकार केला गेला होता. क्रिश म्हात्रे यायचं आपण सन्माननीय अमरजी म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकार चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते 1000 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे क्रिश म्हात्रे. असं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे की एक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. समीर किंवा सुहास या आई जानकी संघाच्या कोणीही फलंदाजाने षटकार मारावा आणि 200 जिंकवावे. हा पडला. पॉईंटच्या वर गेल्या. पंच माझ्याकडे बोलतात भानदास मात्र आहेत पंचांच्या भूमिकेत बघायला मिळतात. खराब चेंडू अवांतर धावेने वाटचाल चालू होते. फलकावर एकतर धाव लागली जातोय आई जानकी संघाची. समोर जीवदानी स्पोर्ट बामणनगरी कल्पेशचा संघ आहे. कल्पेश कुठे आहे? तर हा चेंडू पडतोय. जोडकस बिडकळचा बॅटच्या पट्ट्यात पुरासा आला नाही तोपर्यंत एक धाव तर मिळते. कल्पेश ठाकूर येतोय चेंडू खाली पकडीपर्यंत एक धाव. तर मी विनंती करेन रोहित म्हात्रे यांना की सन्माननीय श्रीकांत गडकरी यांचं स्वागत करायचं आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मी विनंती करीन यायचं आहे आपण इकडे यायचं आहे. श्रीकांत गडकरी यांचं स्वागत करतील. रोहित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते शाल पुष्प गुच्छ देऊन एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्यात येतोय. हा चेंडू भिडकवलाय सुहास नाईक यानं. पॉईंटच्या वर क्लिक केला होता चेंडूला. क्षेत्ररक्षण येतोय. आयुष म्हात्रे चेंडूला पकड घालतोय तोपर्यंत एक धाव तर मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते आई जानकी संघाची 3 धावा. पहिला षटक काही संत गतीने खेळला जातोय कारण गोलंदाज निखिल खोत आहे. हा गोलंदाज एक मोठ्या संघाचा गोलंदाज आहे. खरंच चांगली गोलंदाजी होतोय याच्याकडनं बघायला मिळतोय. स्वागत समारंभ होतोय. धन्यवाद. तर संतोष नाईक आपण पण यायचं आहे. हा चेंडू पडतोय. पॉईंटच्या वर क्लिक करायचा होता. चांगला चेंडूची पैकी होतोय. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू मागे धाव नाही. धावसंख्या तिथल्या तिथं 3च धावसंख्या फलकावर. या षटकातील अद्यापर्यंत फेकायचा शेवटचा चेंडू असेल. पंच मला कळवतात की या षटकातील शेवटचा चेंडू आहे. क्वालिफाय पंच बघायला मिळतात. भानदास म्हात्रे रामदासजी नाईक असे 2 पंच बघायला मिळतात. तर मी विनंती करीन 3 षटकार लावले गेले होते. मी विनंती करीन सन्माननीय रामदासजी नाईक यांना की 3 षटकार सलग लावलेलं क्रिश म्हात्रे याला हे 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अमरशेठ म्हात्रे यांच्याकडनं ठेवण्यात आलेले आहे. ते पारितोषिक घ्यायचं आहे. ए वलवा इकडे कॅमेरा थोडा स्टेजवर. 3 षटकार सलग केला गेला होता. क्रिश म्हात्रे
यांच्यासाठी पारितोषिक देण्यात येतोय. सन्माननीय अमरशेठ म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि अर्धशतक लावेल त्यासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. मी विनंती करीन सन्माननीय संतोष नाईक यांचं स्वागत करायचं आहे. राहुल म्हात्रे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन तर ही लढत बघायला मिळतोय आपल्याला ती म्हणजेच जीवदानी वर्चस आई जानकी या दोन संघांमध्ये क्षेत्ररक्षण करता वेळेला दिसतोय जीवदानी संघ आणि फलंदाजी करता वेळेला दिसतोय तो म्हणजेच आई जानकी संघ. जबरदस्त दोन संघांमध्ये लढत आहे. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 7 धावांच्या पहिला षटक चांगला फेकला गेला तो म्हणजेच या गोलंदाज निखिल खोत यानं 7 धावा दिल्या, कुठलाच विकेट नाही, पण प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अमन म्हात्रे यांचे छोटे बंधू सन्माननीय संदीप म्हात्रे यांचं पण मंचावर आगमन झाले, त्यांचं पण सहर्ष स्वागत करत आहोत. खरंच चांगलं पारितोषिक लावले त्यांच्या भावाकडनं मोठ्या, परंतु हे छोटे भाऊ आलेत हे पण चौकार षटकारासाठी काहीतरी लावतील अशी अपेक्षा बाळगूया. तोपर्यंत बोलूया मैदाने करे. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय रामदासजी नाईक यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आयुष म्हात्रे गोलच्या माठ्यावर हा चेंडू पडतोय, जबरदस्त टोला ट्रॅक्टर प्रकारे खेळला गेलाय, क्षेत्ररक्षण येतोय, काय करतोय पप्पू, पप्पू पास नाही फेल हो गया भाऊ, हातोर गेला पप्पूच्या हातून, काय करतोय, कसा धरतोय, का पकडता आला नाही. आयुष म्हात्रे तुझ्यासाठी पारितोषिक आलंय गणेश नाईक यांच्याकडनं. विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पैसे जमा करा, नंतर आम्ही खिशातून देणार नाही. हा इथंच असणं, नंतर सांगशाल इतकं तितकं. आयोजक द्याल ना तुम्ही पारितोषिक लावलेले पैसे. तर हा चौकार पप्पू काय चाललंय, पप्पू डॅन्स करत होता, हा चेंडू पडतोय, हा भिडकावला जातोय, जबरदस्त टोला कल्पेश, कल्पेशच्या वरून जबरदस्त टोला. डीजे वाजवा आता. लाव तू. जबरदस्त टोला दिला. विकेट हॅट्रिक साठी गणेश नाईक यांच्याकडनं पारितोषिक आहे, परंतु षटकारासाठी पारितोषिक आहे ते रामदासजी नाईक यांच्याकडनं पटकावलं गेलंय. सुभाष नाईक याने 200 रुपयाचं पारितोषिक. हा मोठा पटका. धावफलकावर धावा दुहेरी अंकात नेऊन ठेवल्या गेल्या त्या 17 धावा. कोणाच्या नावावर होतोय खतरा. आता कुठलाही अंक अशुभ नसतो, यशस्वी असतो, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण येतोय. शंकर नाईक येतोय, चेंज करले जातोय. पप्पू कुठं नेला मग आतमध्ये. दुसऱ्यावर असायचं नाही क्रिकेटमध्ये, आपल्यावरनं चुक्या होतात. माझ्यावरनं झाली मग मी हसतच नाही, पण समालोचन करता वेळेला बोलणंच गरजेचं आहे. तेव्हा तुमची चूक कळतो अंकुश नाईक, अंकुश म्हात्रे, तुमची तेव्हा चूक कळतो आम्हाला. हा चेंडू पडतो, जबरदस्त क्रिकेट आहे आणि चित्त भरलेला खेळ आहे. काल पण रात्री आपल्याला 3 चेंडू मध्ये 1 धावने निघले. खेळ आहे तो, चालतो, क्रिकेटमध्ये होतो असं. जेवण झालं का? जेवण झालं. 1ला जेवायला सुरुवात करा. 1 वाजता कांदबिंद कापा, लिंबू कापा. तोपर्यंत या षटकातील हा चेंडू बिडकावाचा होता, स्लोवर पुलटा चेंडू होता. वाटलं होतं मोठा फटका केलेला समीर नाईक, पण टच केला चेंडूला फक्त. तोपर्यंत क्षेत्ररक्षण इकडे चांगलं होतोय निखिल खोतकरनं. 1 धाव तर मिळतोय. धावफलकावर धावा 19 लागल्या जातात. दुसरा षटक आहे प्रगती पथावर. सुभाष नाईक असणार या षटकातील अंतिम चेंडू असणार आहे. अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज आयुष म्हात्रे. स्ट्राईकवर सुभाष. 1 षटकार तर खेळला याच गोलंदाजावर, तर आता पुढचा खेळतोय का? बॅटची काड्या घेतली, आवाज इथपर्यंत आला. डीजे वाजवा. धन्यवाद. गाणं लाव, असं भाषण नको लावू, नाहीतर आमचे बिथारतात प्लेयर.
सगळ्यांच्या शर्यतीसारखं सुटला होता तो पप्पू मगाशी, तसंच होईल. तर सन्माननीय अमित ठाकूर आले, त्यांचं पण स्वागत करतो मंचावर. खरंच अमित ठाकूर, सन्माननीय अमित ठाकूर यांचं स्वागत करतो आम्ही मंचावर. तर सन्माननीय समाधान म्हात्रे आपण यायचं आहे स्नेहल स्पोर्टचे. यानंतर लढत आहे ना स्नेहल स्पोर्ट वर्सेस गोकुल स्मृती, स्नेहल्स वर्सेस गोकुल स्मृती या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. जितखोत यायचं आहे भावनाच मात्रे आहे कर्णधार तिकडे पंचांच्या भूमिकेत. तर तिसरा षटक कल्पेश ठाकूर घेऊन येतोय. धावपळ कबर धावा लागल्या जातात त्या 19 धावा पण सांगतो मित्रांनो 19. कुठलाच एक विकेट गमावला गेलाय. आदित्य पाटील आलाय नॉन स्ट्राईकवर असणार आहे समीर नाईक. हा भिडकावचा होता, जबरदस्त टोला होता, बॅटची गाडा घेतली करणनं पुन्हा एकदा झेल टिपला. दुसरा विकेट समीर नाईकच्या स्वरूपात बाधवून तमोचा रस्त्याला. धन्यवाद डीजे. तर मयुरेश म्हात्रे येतोय, मयुरेश म्हात्रे येतोय उर्फ बाबू. समाधान म्हात्रे यायचंय आपण मंचावर, तुमचं पण कौतुक करण्यात येतोय. 3 षटकार लावले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुल नाईक यांच्याकडनं मयुरेश म्हात्रे यासाठी उंच उडालेला जेल. काय आयुष म्हात्रे करतोय, जेल सुटला जातोय. एकदा धाव अर्ध्या रस्त्यात का 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 अरे विकेट गेलं. पूर्ण होती का अगोदरची रन्स पंच बघू. रिप्ले मध्ये बघतो. हा पूर्ण होती रन. दुसऱ्या धाव्यासाठी परत गाळलेला आणि बाद होऊन तंबूमध्ये परततोय. खरंच मयुरेशसाठी पारितोषिक. राहुल तुझे शब्द अर्धे तोंडात राहिले माझे, तेव्हाच फलंदाज बाद होऊन तंबूच्या रस्त्याला गेला. पारितोषिक लावू नको राहुल. तर सुमित येतोय, स्ट्राईकवर जातोय आदित्य पाटील. सुमित नाईक येतोय. गोलंदाज कल्पेश ठाकूर आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट पकडलेत या गोलंदाजाने. एक कटच्या स्वरूपात एक रनआउटच्या स्वरूपात. गोलंदाजी चांगली होते जीवदानी बामणडोंगरी संघाकडनं. हा चेंडू पडतोय, जबरदस्त चेंडूची फेकी होतोय कल्पेशकडनं. खरंच अगोदर आम्ही समालोचन करायचो तेव्हा जीवदानी बामणडोंगरी असं बोलायचो, आता शॉर्टकट जीवदानी. तर धावफलकावर धावा असत्याच रूपात 20 डबल दुरी लागेल का, 2 धावा काढील का हा आदित्य, का मोठा फटका केलेल. कट करतोय, पुश करतोय, बघतो चेंडूला. प्रभाकर ठाकूरनी सुवास गंधली, जोरकस अपील होते. पकडलं चेंडू, याला पारितोषिक आहे का काय. फक्त गोलंदाजी घेतली प्रभाकर ठाकूरने तर 2000 रुपयाचं पारितोषिक. एक चेंडू टाको या 7 टाको या 8 टाको, त्याला वाटतील तेवढे टाको, पण गोलंदाजी घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे सुभाष गोंधळे यांच्याकडनं. जगदीश पाटील आमचे जेवण बनवणार आहेत. जगदीश पाटील, तर अलंकार पाटील, त्याचप्रमाणे प्रभाकर पाटील, त्याचप्रमाणे दिनेश पाटील यायचं आपण मंचावर. तुमचं स्वागत करण्यात येतोय. आमच्या गावचे खरंच रसोई, जबरदस्त जेवण बनवणारे सर्वजण आहेत. खरंच बघितलं गेलं तर आमचे वाघमामा उर्फ तुकाराम म्हात्रे यांच्या हाताखाली सर्व शिकलेलो आम्ही. मी पण जेवण करायला जातो त्यांच्यासोबत. त्यांच्या हातची चव आज खाऊन बघा तुम्ही. हा भिडकवला केरल्याच्या दिशेला, जेल आहे जेलकारी. हा हुई ही या, काय चाललंय तुझं. तोपर्यंत 2 धावा. यश ठाकूर, काय चाललेलं. फुटबॉल नाही बाबा, क्रिकेट आहे. हाताने पकडायचं आहे, नंतर पकडल्यावर पायाने मार चालेल. तोपर्यंत या 2 धावा. धावपळकावर धावा डबल दुरी नाही. 23 धावा. काय फलंदाजी बघायला मिळतोय, जबरदस्त फलंदाजी. हा भिडकावला, पॉइंटच्या वर क्लिक केलाय. कल्पेशला टोले द्यायची सुरुवात केली. काय चाललंय हा कुठला एक क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त. मगाशी पप्पू, त्यानंतर यश आणि हा एक क्षेत्ररक्षण. कोण नाही धाव तू, 3 झाले असत्या. आदित्य नाही धावला.
2 धावा 25 धावा 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्या फलकावर लागली. द्या प्रभाकर ठाकूरला द्या. कशाला 2000 घालवताव कल्पेश, एक तरी द्या. अरे बघ ना कसा पाय मारतोय जमिनीवर ग्राउंडवर. मला बॉलिंग 2000 गेले. प्रभाकर ठाकूर कॅमेरा फोकस करा थोडासा. हा जबरदस्त बघा पाय आपटत होता. करण पाटील गोलच्या माट्यावर करण पाटील येतोय. स्ट्राईकला आदित्य पाटील आहे. 25 धावा झाल्यात. आदित्य बंगाची 35 नाही चेस करून दिल्या गोकुळ स्मृती संघानं. हे पण विचार करणं भाग असणारच आहे. हा चेंडू पडतोय. पंचांचा इशारा येतोय माझ्याकडे खराब चेंडूचा. येतोय का पंच बघतात, चेक करायला लागेल. नो बॉल बघता का काय बघता तुम्ही? नो चेक करता का? वाईट आहे का आपण? हा चेंडूची पाहणी चालू आहे. इकडे तिसरे पंच आहेत रोहित म्हात्रे यांच्याकडनं. तपासणी चालू आहे. कुठं पडला, कसा पडला. खराब आहे. पट्टीवर पडलाय. थोडासा पट्टीवर पडलाय. वाईट आहे. पट्टीच्या बाहेर नो आहे आदित्य. वाईट आहे. 26 धावा फलकावर. शेवटचा षटक आहे. हा चेंडू पडतोय. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. चेंडू मग धाव नाही. चांगली गोलंदाजी बघायला मिळतोय करण याची. शेवटचा षटक आहे. कल्पेश सांगतोय बरोबर आहे. हा चेंडू पडतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, लाईन टू लाईन गोलंदाजी बघायला मिळतोय. काय गोलंदाजी करण पाटील यांच्याकडनं होतोय. निर्धाव चेंडू फेकले जातात 2. पहिला चेंडू खराब फेकला, त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव. आदित्य पाटील आहे समोर. काय गोलंदाजी होतोय याकडनं. हा चेंडू केरळच्या दिशेला एकट्या सोडून जातोय पंच. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होते सर खराब. मग दाखवायचं कधी तुम्ही? पंच लक्ष ठेवा. खराब चेंडू. हा चेंडू पडतोय निर्धाव चेंडू. पंच आपण पंचांच्या भूमिकेत राहा. लक्ष ठेवा. तेच बोलल्याशिवाय कळत नाही आणि केल्याशिवाय दिसत नाही. हा चेंडू भिडकावला जातो. जबरदस्त टोला. यश 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 ठाकूर. पकडायचं होतं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. आणि ह्या किती पंच? जाऊ दे तर खरा चेंडू गेल्या. पंच किती? षटकार. आदित्यला कुठलाच तपलीक नाही. षटकार येतोय आपल्या नावावर. 6 धावा या मिळतात. या षटकातील तर फलकावर धावसंख्या लागल्या डबल तिरी. माहित आहे का तुम्हाला? राजश्री लॉटरी डबल तिरी फलकावर लागली जातोय. 33 धावा फलकावर लागल्या जातात. आधीपर्यंत चालू असेल माहित असेल प्रभाकर ठाकूरला. हा चेंडू पडतोय. जोरदार भिडकावलाय. हे 200 रुपये लागू रामदासजी नाईक यांच्याकडनं लागलेले. तर डीजे वाजव. खरंच जलवात दाखवला गेला या फलंदाजाने. अगोदर फुकटचा षटकार, आता षटकार. जर आता षटकार लावला तर पारितोषिक आहे का 3 षटकारांचा? असं आहे का रोहित? आता अगोदरचा षटकार मिळलाय त्याला. आता तर लावला, नंतर आता लावला तर असाच डायरेक्टली बॅटनं मारल्यावरच असं आहे. 39 धावसंख्या कल्पेश. असं आहे का? मला वाटलं असं पण देतात का 3 षटकार. तर ह्या षटकातील अंतिम चेंडू, शेवटचा षटक. विचारला काय होतोय? विचारण्याने काय होत नाही. हा चौकार. 43 ना? 43. पूर्वार्ध संपला. पूर्वार्धामध्ये 43 धावसंख्या उभारल्या गेल्यात. काय फलंदाजी बघायला मिळाली.
धन्यवाद डीजे. यानंतर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जीत खोत यायचं आहे नाणेफेकीसाठी. 2 मिनिटात भानुदास मात्र येतात, पंचांच्या भूमिकेत होते त्यामुळे 2 मिनिटं उशीर करतात. या पण आपण जीत खोत नाणेफेकीसाठी. यानंतर लढत आपलीच होणार आहे. गोकुल स्मृती वर्सेस स्नेल स्पोर्ट, स्नेल्स अँड सुरवेंट स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये बघायला मिळाल. गोकुल स्मृती वर्सेस स्नेल्स आणि सुरवेंट स्पोर्ट यांच्यामध्ये. तर 43 धावसंख्या ना, 44 धावांचं आव्हान आहे. डबल 4 काढायचं आहे आपल्याला. प्रत्येक षटका मग 11ची सरासरी गाठायची आहे जीवदानी स्पोर्ट भामणडोंगरी संघाला. तर जगदीश नाईक जेवण बनवायला गेलाय चांगला, त्याच्या हाताला पण चव आहे. आलाय का जगदीश नाईक? पंचांच्या भूमिकेत जायचं आहे. अमित नाईक आपण गेला तरी चालेल, पंचांच्या भूमिकेत जा दोघं पण. जगदीश नाईक पण निर्णय देता वेळेला आम्हाला विचारा, तिथून वाईट आहे उशीर करू नका, देता वेळेला थोडं घाईतच द्या. काय डिसिजन वाटे असेल तर 3ऱ्या पंचांकडे आमच्याकडे पाठवलं तरी चालेल. तर आई जानकी संघाचे क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंचांच्या भूमिकेत पंच जाता वेळेला दिसतील. 44 धावांचं आव्हान ठेवलं आपण. मगाशी पण 35 धावा चेस करून नव्हत्या दिल्या गोकुल स्मृती संघानं. त्या संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी भानुदास मात्रे येतात नाणेफेकीसाठी. एक जबरदस्त लढत बघायला मिळेल त्या 2 संघांमध्ये. तर रणजित ठाकूर घ्या, तिथं कांदे बिंदे लिंबू असतील ते कापून घ्या. जेवण झाला ना, 1 वाजता जेवायला सर्वांना द्यायचं आहे. चार्ली ऐका, चार्ली गेला. जगदीश नाईक, रामदास नाईक असे पंच बघायला मिळतील. सलामी जोडी पाठवायची आहे. प्रभाकर ठाकूरला सलामीला पाठवला तर सुहास नाईक यांच्याकडे, सुहास गोंधळे यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रभाकर ठाकूर कुठला पण पारितोषिक तुझ्यासाठी आहे. सलामीला पाठवला तर नाही वाटत, सेकंडला पाठवलं तर 4 नंबर पर्यंत पाठवला प्रभाकर ठाकूरला तरी पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे फलंदाजीसाठी. खरंच असं पारितोषिक सुहास गोंधळे यांच्याकडनं लावण्यात येतोय अगले वेगळे. तर विकेट हॅट्रिक घेतली तर रामदासजी नाईक यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक घेतली आई जानकीच्या गोलंदाजाने कोणी पण तर रामदास नाईक यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ना. नाणेफेक करून घ्यायचे. मी विनंती करेन अमित ठाकूर यांना की तुमच्या शुभ हस्ते, अमित ठाकूर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे आहे. भानुदास मात्रे आहेत, जीत खोत आहेत, यांच्यामध्ये नाणेफेक होईल. येलताय रणजित ठाकूर यांच्याकडनं कालपासून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला येलताय. मग दिला का संदेशला? राहू दे, ठेवा खिशात, पुन्हा द्यायला कशाला. जगदीश सर, रामदास सर असे पंच आहेत. नाणेफेक होत आहे अमित ठाकूर यांच्या शुभ हस्ते. या 2 संघांमध्ये यापुढची लढत 1-1 सामना विन, 1-1 पराभव झालेली या 2 संघांमध्ये. नाणेफेक होतोय, नाणेफेक लागतोय गोकुल स्मृती याच्या बाजूने. नाणेफेक जिंकली. मगाशी खरंच फलंदाजी करता वेळेला चेस करून नव्हतं दिलं. आता फलंदाजी का गोलंदाजी? गोलंदाजी, फलंदाजी घे ना, गोलंदाजी जीत खोतनं. तर बोलतो उत्तरार्धा करे. सलामी जोडी मैदाने करे. कल्पेश ठाकूर आणि आयुष म्हात्रे अशी सलामी जोडी मैदाने करे येतोय. पारितोषिक तर लावण्यात येतात पण प्रभाकर ठाकूरसाठी आगलं वेगळं पारितोषिक आहे. 3ऱ्या किंवा 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकावर यातून एक जाईल तर 1, 2, 3 या नंबर पर्यंत जरी उतरला गेला तरी चेंडू ठेवा. पाणी झाले असेल तुमच्या खिशात ठेवा, ठेवा तुमच्या खिशात ठेवा. तिकडे ताबडतोब लागला तर नंतर. तर सामन्याला सुरुवात, उत्तरार्धाला सुरुवात होते. सलामी जोडी स्ट्राईकला कल्पेश ठाकूर, नॉन स्ट्राईकला आयुष म्हात्रे, गोलंदाज उमा आदित्य पाटील. 44 धावांचं आव्हान आहे. 44 धावा कशा प्रकारे पार करण्यात येतील बघणंच गरजेचं आहे. तर विनंती करीन समाधान नाईक, अश्विन नाईक यांचे बंधू यावायचं आहे आपण मंचावर. त्याचप्रमाणे महेश नाईक, नितीनचे भाऊ यांना पण विनंती करतो. नितीन नाईकचे भाऊ महेश नाईक आपण पण मंचावर यायचं आहे. तुमचा सन्मान करण्यात येत आहे.
यायचं आहे. त्याचप्रमाणे घनश्याम नाईक आपण पण यायचं आहे मंचावर, तुमचा पण सन्मान करण्यात येत आहे. महेशजी पाटील आपल्याला पण विनंती आहे, महेशजी पाटील आपण पण मंचावर यायचं आहे, आपला पण सन्मान करण्यात येत आहे. यायचं आहे, आपण सर्वांना विनंती आहे, या आपण मंचावर, तुमच्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. तर प्रभाकर पाटील सन्माननीय आमचे ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांचे बंधू प्रभाकर पाटील, विनंती असेल आपण पण मंचावर यायचं आहे. सर्वांना विनंती असेल, या आपण मंचावर. तुमचे ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांना विनंती असेल, जो कोणी येईल त्यांना विनंती असेल, या आपण मंचावर. चेंडू पडला, पहिलाच चेंडू, काय उचलणी घेतली, पंचांचा इशारा येतोय खराब चेंडूचा. सुरुवात तर खराब चेंडू होतो, भरपूर मोठी उचलणी घेतली होती या चेंडूवर. एक वॉर्निंग पण देण्यात येते गोलंदाजाला आदित्य पाटील याला. कल्पेश ठाकूर आहे स्ट्राईक वर. पहिला चेंडू खराब, वाटचाल धाव फलकावर धाव लागली जाते. खराबच्या स्वरूपात एक धाव फलकावर लागली जातोय. आदित्य पाटील गोलच्या माथ्यावर. रात्र दिवस क्रिकेटच खेळता वेळी ही मुलं दिसतात. हा चेंडू जेल होता, क्षेत्ररक्षण हवं होतं तिथं, केरळच्या दिशेला पकडला असता, कल्पेशला पण घडलं नाही. एक धाव तर मिळलं बॅटच्या स्वरूपात. कल्पेशचं खातं खोललं एकनं, संघाची धावसंख्या 2 वर नेऊन ठेवली. 2 धावा फलकावर. स्ट्राईकला येतो आयुष म्हात्रे. आयुष म्हात्रे एक चांगला फलंदाज आहे, बघायला मिळेल की 44 धावा पल्ला गाठाचा आदित्य पाटील आहे गोलच्या उमट्यावर. काय रणनीती असणार आहे आदित्य पाटीलच्या समोर या आयुष म्हात्रेची. क्षेत्ररक्षण सजवलं जाते, त्याप्रमाणे गोलंदाज आहे, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. काही जानकी संघाकडनं बघायला गेले तर चांगले प्लेयर आहेत त्या संघामध्ये. मगाशी तर बघायला गेलं तर जीवदानी संघामधलं काही खेळाडू डान्सिंग खेळत होते, म्हणजे क्षेत्ररक्षण करत होते. यश, त्याचप्रमाणे पप्पू, प्रणव गोंधली. हा चेंडू पडतोय जबरदस्त. मुरलेला गोलंदाज आहे, भरपूर 3-4 वर्ष क्रिकेट खेळलेला हा गोलंदाज आहे, अनुभव आहे त्याच्याजवळ गोलंदाजीचा. कशा प्रकारे चेंडू फेकायचा आणि कुणाला चेंडू फेकायचा आहे, कुठल्या प्रकारे फलंदाज आहे, मोठा आहे की छोटा आहे, त्याप्रमाणे गोलंदाजी करतो हा गोलंदाज आदित्य पाटील. हा चेंडू जातो निर्धाव. खेळ संपला, 2 चेंडूंचा फलकावर धावा लागल्या गेल्या त्यातून. हा चेंडू स्टेट डाय प्रकारे खेळायचा प्रयास होता, परंतु क्षेत्ररक्षण तिथे येतोय, चेंडूला पकड घालतोय. पार्थ गोंधली चेंडूला पकड घालतोय, तोपर्यंत एक धाव. धाव फलकावर 3 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 44 धावांचं आव्हान आहे. यानंतर एक जबरदस्त लढत गोकुल स्मृती वर्सेस स्नेहल्स या 2 संघांमध्ये बघायला मिळेल. या षटकातील हा चेंडू पडतोय आदित्य पाटील. हा भिडकवचा होता, जबरदस्त टोला भिडकवलाय. काय घडते षटकार डीजे. धन्यवाद डीजे. लक्ष ठेवा, कामच आपलाय वाजवायचा, कधी पण वाजव मध्यविद्ये चालेल आम्हाला. तर हा षटकाराच्या साहाय्याने धावफलकावर धावा 9 जोडल्या जातात. 44 धावांचं आव्हान आहे. कल्पेश ठाकूर आहे स्ट्राईक वर. गोलंदाजी आदित्य, तुझ्यावर रिव्हर्स स्लिप खेळतात, त्या विचार करायचा आहे, कारण ठाकूर त्याचा फलंदाज आहे, याला गोलंदाजी कशी करणं गरजेचं असणार आहे आपल्याला. हा चेंडू पडतोय, जोर कसा अपील होतोय, पंच फेटाळतात, तोपर्यंत केरळच्या गल्लीमध्ये चेंडू जातोय. एक धाव तर पूर्ण. पंचांचा इशारा यायचा आहे लेग बायच्या स्वरूपात. एक आव्हान तर धाव. धावफलकावर दुहेरी अंकात 10 धावा. 10 धावा लागल्या जातात. मध्य रेल्वेला हॉर्न नाही, एवढा हॉर्न वाजवला जातोय बघा. पुढे काय आहे, नेरुल, पुढे कोणतरी असेल आडवा तिडवा. अगला स्टेशन मोहा कोळीवाडा होईलच आज न उद्या. या षटकातील हा चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न. काय चतुराई दाखवली कल्पेश ठाकूरनं. क्षेत्ररक्षण का असं होतंय आई जानकीकडनं, थकलेत जसे काय. हे नव्हते क्षेत्ररक्षण ना रात्री खेळायला, तर काय यांचं क्षेत्ररक्षण असं होतोय. तर या 2 धावेने धावफलकावर 12 धावा.
काय कल्पेशी रणनीती. चेंडू थोडासा फक्त हातातून निसटला गेला, तुरंत लगेच 2 धावा घेतल्या. जबरदस्त खेळ दाखवला जातोय. त्याला माहित आहे ही मॅच जिंकणंच आहे, कारण ही मॅच जिंकलो तर या मैदानावर पुन्हा खेळायला भेटेल. पण आई जानकीच्याच गोलंदाजानं पण प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण ही मॅच जिंकलो तर आपल्याला पुन्हा खेळायला भेटेल. करो या मारो अशी परिस्थिती असणार आहे. मयुरेश म्हात्रे उडी मारून जर कॅच घेतली ना तर राहुल नाईच्याकडनं 1000 रुपयाचा आहे. उडी मारायच्या पण कॅच, अरे कॅच घे, चेंडू उडवणं उडी मारणं पुन्हा घे, 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तुला कला पण सांगतो. आणि पडला कॅच घेऊन तरी 1000 आहेत का? प्रतीक नाईकच्याकडनं, प्रतीक नाईक याच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मयुरेश कॅच उडून घे. उडून म्हणजे का पंखात त्याला, बरोबर नावच मयुरेश आहे. तर पडला तर काही पोट टेकला पाहिजे कॅच घ्यायसाठी. 1000चे 5000 लावशाल त्याला, बोट बीट मोडला तर गोलच्या उमाट्यावर सुभाष नाईक. काल पण म्हणत होतो सुभाष नाईक काल गोलंदाजी करणं गरजेचं होतं, आज तुला अनुभव भेटला त्या क्रिचचा. असं असतं, स्ट्राईकला कल्पेश आहे. गोलच्या उमाट्यावर सुभाष नाईक. विकेट घेणं गरजेचं आहे. 2 विकेट 3 विकेट 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 विकेटांसाठी एका षटकामध्ये 3 विकेट घेतले तर रामदासजी नाईक यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एका षटकात जरी 3 विकेट घेतले तरी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एका षटकात 3 विकेट कशा पण प्रकारे, रनआउट घे, क्लीन बॉल घे, कॅच आउट घे, तरी पण 200 रुपयाचं पारितोषिक आहे. असं पारितोषिक लावणं गरजेचं असतं आपल्या संघासाठी. हा कॅच पप्पू आहे का? समीर नाईक आहे. चेंडूला पकड घालतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जबरदस्त 2 धावा. आयुष आणि कल्पेश यांच्यामध्ये रनिंग बिटवीन बघायला मिळतोय. या 2 धावणे धावफलकावर 14. 44 धावा अद्यापर्यंत. 30 धावा हव्यात येणारे 17 चेंडू मध्ये. हा चेंडू पडतोय. लाईनीत राहायचं. जेवण झालं का आली का? झालं या, मग तुमचं स्वागत करायचं इकडे मंचावर. सर्व स्वयंपाक बनवणारे आपले सर्व गावचे आणि बाहेर गावचे पण असतील, त्यांना विनंती असेल या पण इकडे मंचावर. आणि काही सोय असेल, तुम्हाला काही लागेल तर नेण्यासाठी पैसे पण इथून देण्यात येतात. या तुम्ही. दिले का? नाही, आज कसं आहे, स्वातंत्र्य दिवस आहे, कुठलाच पेय चालू नसेल, त्यामुळे सांगतो. चौकार उडी मारून घेतली ना तर कॅच. तर ओमकार नाईक यांच्याकडनं पण 1000 रुपये आहेत. हा चेंडू पडतोय. जबरदस्त कट करतोय. एक दुहेरी धावानं संघ पुढे नेतात वेळ दिसतोय कल्पेश आणि त्याचा साथीदार. खरंच वाटलं गेलं की या विजयच व्हायचं आहे त्यांना, जीवदानी मामंड संघाला, या जीवदानी संघाला. त्याप्रमाणे खेळतात. प्रभाकर ठाकूर उतराला भेटला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सुहास गोंधळे याच्याकडनं. आत्ता उतरलं. एकाच विकेट गेल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 19. अद्यापर्यंत धावा विजयासाठी हव्यात त्या 25. सुहास नाईक आहे गोलंच्या उमाट्यावर. कसे पण 3 विकेट घ्या षटकामध्ये. 200 रुपयाचं पारितोषिक आहे रामदासजी नाईक यांच्याकडनं. हा चेंडू भेडकावला. रोशन मात्र या आपण पण तुमचं पण स्वागत आहे. कुठल्या संघात आहात? बंदास मात्रेचे काय? चांगली गोलंदाजी होतोय सुहास यांच्याकडनं. 4 चेंडू फेकले. अद्यापर्यंत 3 धावा दिल्यात. हा भिडकवला आहे. जबरदस्त टोला आयुष्या बॅट मधून षटकार. या 6 धावेने संघाला नेऊन ठेवले गेले आहे त्या 25 मध्ये. 25 धावा समीकरण उरले गेले आहे ते येणारे असणार आहेत. सन्माननीय जेवणजी नाईक आपण यायचंय मंचावर. रणजित ठाकूर आपण पण यायचं. रणजित ठाकूरला तिथे कांदे कपाल सांगितलेत ना, या पण जेवणजी नाईक आपण पण या मंचावर. तुमचं पण स्वागत करण्यात येतोय. खरंच विठ्ठलाची वारी करण्यासाठी गेले होते 10-15 दिवस. 10-15 दिवसानंतर ते रात्री 2-3 वाजता आलेत आणि तरी पण या मॅच बामणनगरची एवढे गोलच्या उमाट्यावर पार्थ येणारे असणार आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. 12 चेंडू 19 धावा.
या गोलंदाजांना रोखणं गरजेचं आहे. धावा तितक्या नाही, गोलंदाजी चांगली करणं आहे, कारण धावा तितक्या नाही, फलंदाजी तितकी करणं चांगली आहे. पण धावा भरपूर आहेत अशा पण वाटलं पाहिजे, कारण 12 चेंडू फेकायचे, 19 धावा म्हटलं तर प्रत्येक चेंडू मग 1.25ची सरासरी गाठणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू पडतोय, जबरदस्त चेंडूची पैकी काय गोलंदाजी होतोय. पहिला चेंडू तर निर्धाव फेकलाय पार्थ गोंधली याच्याकडनं. पार्थ गोंधली 3 चेंडू जर निर्धाव फेकले तर माझ्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे तुझ्यासाठी. 3 चेंडू निर्धाव फेकले तर या षटकातील हा चेंडू पुन्हा एकदा पार्थ गोंधली भिडकावला जातोय, आकाशात आहे, झेल खाली येतोय, समीर नाईक पकडतोय का बघायचा, सुटला जातोय. खरंच एक सुवर्ण संधी होती, कल्पेशचं मोठं विकेट होतं, पकडायला हवं होतं हा झेल. का घडला असं, पुढे का गेला, कारण जजमेंट हवं होतं. त्यासाठी मैदानावर प्रॅक्टिस करणं गरजेचं असतो. क्षेत्ररक्षण करायचं असेल ना तेव्हा मैदानावर प्रॅक्टिस गरजेचं असतं, कारण मैदानावर प्रॅक्टिस केली ना तर क्षेत्ररक्षण चांगलं होतं. मीच मगाशी अडथळलेलो तिथं क्षेत्ररक्षण करता वेळी, तेव्हा मनात आलं की मैदानावर क्षेत्ररक्षण करायला हवं आहे, जायला आहे, प्रॅक्टिसला जाणं आहे. तेव्हा समजतो मैदानावरलं प्रॅक्टिस काय असतो. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय माझ्याकडे, खराब चेंडूचा एक अवांतर धाव. या अवांतर धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात, त्या 28 धावा अद्याप 28 धावसंख्या फलकावर लागल्या जातात. हा चेंडू भिडकवलाय, बघितला आर्य पट्ट्याने, जबरदस्त केरलेच्या डोक्यावर छटका डीजे वाजवता. धन्यवाद डीजे मास्टर. 9 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण येतोय. काय गोलंदाजी मारली जातोय, काय फलंदाजी केली जातोय. या गोलंदाजाकडनं गोलंदाजी चांगली होणंच गरजेचं होतं, पण हा चेंडू बॅटची काढा होती वाटतं, आवाज आलेला पण झेल काही सापडला नव्हती. पण तो हा निर्धाव चेंडू, का चेंडू तसा फेकला आणि त्यावर चटकार खाला. कल्पेश ठाकूरला पायांच्या लेंथवर चेंडू फेकल्यानंतर नेहमी चटकार खातो गोलंदाज कुठला पण असू दे. बामणनगरचे काही फलंदाज आहेत, त्यांचं वैशिष्ट्य वेगवेगळे आहे. काही पायांच्या वर खेळतात, काही पॉईंटच्या वर खेळतात, काही आडव्या पट्ट्याने करतात. हा चेंडू भिडकावलाय, झेल होतोय का बघायचं. आदित्य पाटीलच्या डोक्यावरून षटकार डीजे वाजवा. सात चेंडू आणि 4 धावा, 7 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण येतं. यानंतर लढत बघायला मिळतंय गोकुल स्मृती वर्चस्व स्नेहल आणि सुरवेश स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही लढत बघायला मिळेल. 2 संघांमध्ये लढत बघायला मिळेल आपल्याला. 7 चेंडू 4 धावा. कल्पेश ठाकूर आहे स्ट्राईक वर, सलामी जोडी आधी पुण्यात आली नाही आणि हा क्लीन बोल्ड, जबरदस्त चेंडूची फेकी केली. आज शेवटच्या चेंडूवर विकेट गेला. डीजे वाजव. मॅच संपल्यानंतर सर्व प्रेक्षकांना असो खेळाडूंना असो हे आमचे मान्यवर आहेत, सर्वांना विनंती असेल की आपण जेवण घ्यायचं आहे. जेवण झालंय ना मामा, तुकाराम मामा, जेवण झालं ना आपलं? झालंय. कांदा बिंदा कापवा, घ्या तिथे जेवायला. ताबडतोब ही मॅच संपली ना का लाईनीत जेवायला घ्या, पत्रवली घ्या, राईस घ्या, चिकन मटन असेल ते घ्या आणि आपल्या जागा कुठं निवडून तिथं बसा, पाण्याची बॉटल घेऊन मस्त जेवण करा. सर्वांना विनंती असेल की आपण ही मॅच संपल्या सर्वांनी जेवण्यासाठी जायचंय. रणजित ठाकूर तिथे सोयी करायची आपण. कल्पेश ठाकूर वैयक्तिक धावसंख्येवर बाद झालाय तो 28 धावसंख्येवर बाद होऊन कल्पेश येते. सुमित नाईक गोलच्या माट्यावर 7 चेंडू 4 धावा असं समीकरण. आयुष्य अदेब क्रीजवर, सलामीचा फलंदाज अदेब आहे.
हा चेंडू भिडकवला जातोय, जबरदस्त टोला आणि या फटक्याने विजयी संघ होतोय, जीवदानी संघ विजय होतोय. या कल्पेश खरंच प्रीमियर लीगचा नादच वेगळा आहे. बामणडोंगरी प्रीमियर लीगचा नादच वेगळा आहे. तर मी विनंती करेन रोहित म्हात्रे यांना की सन्माननीय अमित ठाकूर